नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। दरोड्याचा बनाव करून पतीला प्रियकरामार्फत पतीचा खून करण्याचा प्रकार वारजे येथे घडला असतानाच अशाच प्रकारे पतीचा गळा दाबून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कात्रजमध्ये घडल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रियकर व पत्नीला अटक केली आहे। राणी इंगुळकर आणि नितीन ठाकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। गोपीनाथ इंगुळकर असे खून झालेल्याचे नाव आहे। याबाबत त्यांचा भाऊ संभाजी इंगुळकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीनाथ इंगुळकर हे मार्केट यार्डात हमाली करत होते। त्यांना मधुमेहाचा त्रास होता। 23 सप्टेंबर रोजी ते घरात मृतावस्थेत आढळून आले होते। याबाबत त्यांची पत्नी राणी इंगुळकर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गोपीनाथ हे मधुमेहाच्या त्रासाला कंटाळले होते। आपल्याला जिवंत राहायचे नाही, माझा गळा दाब असे ते सांगत असत। मला गळा दाबायला लावत असे। त्यांनी स्वतःच गळा दाबून घेऊन आत्महत्या केली असे तिने पोलिसांना सांगितले। पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाला पाठविला। शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। तसेच कोणीही स्वतःचा गळा दाबून घेऊन मृत्यू होऊ शकत नाही असेही सांगितले। त्यांचा नातेवाईक नितीन ठाकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा राणी इंगुळकर हिच्याकडे चौकशी सुरू केली, तेव्हा तिने आपणच नितीन ठाकर याच्या बरोबरच्या संबंधांना अडसर होत असल्याचे सांगत रविवारी रात्री पतीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।